महिन्याला फक्त 500 रुपये वाचून सुद्धा कोणताही गरीब व्यक्ती यथाअवकाश करोडो रुपये बनवू शकतो किंवा करोडपती होऊ शकतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरेचसे लोक मला म्हणत असतात आमचा पगार 10,000 आहे, तुम्ही 10,000चं एक्झाम्पलच सुरू करता SIPचं 10,000पासून किंवा मग आमची परिस्थिती नाही आहे तर आम्ही काय करायचं। तर फक्त महिन्याला 500 रुपये वाचून सुद्धा तुम्ही करोडपती होऊ शकता। कसे होऊ शकता हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला आणि अशी माहिती तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायची असेल, नवीन माहिती मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं जे इंडिकेशन आहे ते मिळत राहील। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले। मागचे 22 वर्ष झाले लोकांना वेल्थ क्रिएशन करण्यासाठी मार्गदर्शन करतो। मी स्वतःसाठी वेल्थ क्रिएट केलेली आहे आणि माझ्या आयुष्याची सुरुवात मी 500 रुपयाची SIPनी केली होती 2002 साली आणि आज मला तेच एक्झाम्पल तुमच्यासमोर प्रेझेंट करायचं आहे। सो मला खूप एक्सायटेड आहे की जी लोक खरंच गरीब असतात, मी पण तेव्हा 5-7 हजार रुपये महिन्याला कमवायचो किंवा ते पण नीटचे मला मिळत नव्हते आणि त्यातनं मी डेअरिंग केली होती कोणाच तरी माहिती IQ माहितीवरती की 500 रुपयाची SIP केली होती। त्यावेळी एवढं काय बोलवाला म्युच्युअल फंडचा किंवा SIPचा नव्हता आणि जस्ट स्टार्टेड। मित्रांनो, हा व्हिडिओ जेव्हा लोक बघतात तेव्हा लोकांचं बरंचसं मत येतं की सर एवढ्या वर्षानंतर करोड रुपये मिळवून काय करायचं। तर साधं सोपं आहे, आज तुम्ही पैसे कमवताय, आज तुम्हाला कुठून तरी 2 रुपये येत आहेत, त्यामुळे तुमचा उदरनिर्वाह चालतोय। पण ज्या वेळेला तुम्ही कमवणार नाही, तुमचं शरीर थकेल, व्याधी जडलेले असतील, तेव्हा कदाचित काम करू शकणार नाहीत, त्यावेळेला हे पैसे तुमच्या कामाला येतील। दुसरं, मी अजिबात असं म्हणत नाही आहे की तुम्ही आजचं जगणं सोडा आणि ते नुसतं बचतीच्या मागे लागा। मी असं म्हणतोय की फक्त 5-10% पैसे जे तुम्ही आज मेहनतीने कमवताय, उद्याच्याला हे मशीन, हे शरीर नावाचं मशीन काम करायचं बंद करेल, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला 2 रुपये आले पाहिजे। त्याच्यासाठी जे काही कमवतात त्यातले 5 ते 10% पैसे जरी तुम्ही वाचवले, सेकंड सोर्स ऑफ अर्निंग भविष्यामध्ये जेव्हा हा बंद होईल सोर्स ऑफ अर्निंग हावाला, तेव्हा दुसरा बनवण्यासाठी 5-10% जरी वाचवले तरी सुद्धा हे वेल्थ क्रिएशन होऊ शकतं। तेव्हा काय करायचं पैशाचं, खरं तर तेव्हाच पैशांची गरज आहे। म्हणजे लोक म्हणतात सर 60व्या वर्षी पैशांची काय गरज आहे। होय, 60व्याच वर्षी पैशांची गरज पडणार आहे, 17व्या वर्षीच पैशाची गरज पडणार आहे, 80व्या वर्षीच पैशांची गरज पडणार आहे। बरेचसे लोक हे ज्ञान पाजवतात की सर एवढी वर्ष जगणार आहे का। मेडिकल सायन्स एवढं काही अद्ययावत होतं आहे किंवा एवढं प्रगती करत आहे, तुमचे ऑपरेशन्स इथून पुढे AI करणार आहे, इलेक्ट्रिक्स व्हेकल येणार आहेत, रोबो गाडी चालणार किंवा गाडी स्वतः चालणार आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण 0% होऊ शकतं। AIने जर ऑपरेशन्स केले तर चुकण्याचे चान्सेस 0% होतात। म्हणजे ह्युमन वेअरच नाही राहिला तर जगण्याची प्रॉब्लेम वाढते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रकर्षाने मला तुम्हाला सांगायची आहे, एक रिसर्च रिपोर्ट असं सांगतोय की जे 40शीतली लोक आत्ता आहेत त्यातले 50 ते 60% लोक 100+ जगतील आणि 100+ जर 50 ते 60% लोक जगणार आहेत। आणि मला नाही वाटत आपण एवढं पुण्य केलं की जरा 50-60लाच जाऊ, आपण तिकडे जाणारच आहे। म्हणजे जर तुम्ही स्वतःची थोडी जरी काळजी घेत असाल तर नक्कीच तुमचं वय हे 100च्या आसपास जाऊ शकतं किंवा 100+ सुद्धा होऊ शकतं। आणि दॅट इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस सब्जेक्ट। सो प्लीज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उगीच आकलीचे तारे तोडण्यापेक्षा खरंच असं काही आहे तर त्याचा कसा मी बेनिफिट घेऊ शकतो याच्यावरती जास्त विचार करा। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी इथं महिन्याला 500 रुपये हा विचार केला। महिन्याला 500 रुपये जर तू मल्टिप्लेक्समध्ये गेलात तर एका माणसाचं तिकीट असतं वीकेंडचं, 4 वीकेंडला गेलं तर 2000 रुपये खर्च करतो आपण। मग मी असं म्हणेल की एका माणसाने प्रत्येक फॅमिलीतल्या, माझ्या मुलाला सुद्धा 600 रुपयाचा पॉकेट मनी जो 10 वर्षाचा आहे, ठीक आहे, तो पण 500 रुपये वाचू शकतो। त्याची खरंच 500 रुपयाची SIP आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। माझा मुलगा जो 10 वर्षाचा आहे त्यांनी स्वतःची 500 रुपयाची SIP सुरू केलेली आहे। त्यांनी वन इडियट नावाचं मूवी बघितलं होतं आणि त्या तुम्ही यूट्यूबवरती जा, तिकडे तुम्हाला भेटेल। त्या मूवीला बघून तो एवढा इन्स्पायर झाला की त्याला 600 मिळतात, त्यातले 500 तो SIP करतो। तर मी प्रत्येकाला म्हणेल की फार मोठी रक्कम तुम्ही म्हणत नाही आहे। जर तुम्ही महिन्याला 500 रुपये वाचवले, 500 रुपये वाचवले, 10 वर्षासाठी 15% जर रिटर्न मिळाले तर तुम्हाला 1,31,000 रुपये तुमचे होतील। आता काही शिल्लक राहणार नव्हतं 10 वर्षानंतर, काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं बेटर आहे। आणि त्याचं व्हॅल्यू जर मी 15% विचारात घेतोय, 5% महागाई वाढली, 6% वाढली, तर रिअल रेट ऑफ रिटर्न 9%ने तुमचे पैसे वाढलेत। इट्स अ रिअल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय की जो तुम्हाला रिटर्न मिळाला त्यातनं महागाई मायनस करायची आणि जे शिल्लक राहतं त्याला रिअल रिटर्न ऑफ रिटर्न म्हणतात। म्हणजे जर समजा 5% महागाई वाढतील, 65% रिटर्न मिळाले तर रिअल रेट ऑफ रिटर्न 0% आहे, म्हणजे तुम्हाला काही परतावा वगैरे मिळालेला नाही आहे। जर तुम्ही हेच 500 रुपये
30 वर्षापर्यंत कंटिन्यू केले, अर्थातच 500 रुपयाची 30 वर्षांनी पण काही किंमत नसणार आहे. 500 रुपयाची जी व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू जर तुम्ही मेंटेन करत गेले, समजा महागाई वाढली बाबा 10%, समजवण्यासाठी, तर आत्ता 500 रुपये करताय, 10% महागाई वाढली, तर पुढच्या वर्षी 500ची व्हॅल्यू काय होणार आहे? 550 रुपये. त्याच्या पुढच्या वर्षी 610 रुपये. म्हणजे तुम्ही 10%नी इन्क्रिमेंटल करत गेलात तर 500चं व्हॅल्यू पण सायझेबल राहील. म्हणजे 500 राहतील बुवा कन्सिस्टंटली. ठीक आहे. मग जर असं नाही, जरी तसं नाही केलं तरी सुद्धा मी म्हणेल की 500 रुपये तुम्ही कंटिन्यू 30 वर्षापर्यंत केलं तर 30 वर्षानंतर 15% तुमच्याकडे 30 लाख रुपये, काहीच नसण्यापेक्षा बेटर आहे. बरं, हेच जर तुम्ही आज 20 वर्षाचा आहात आणि 40 वर्ष 500 रुपये महिन्याला वाचवले आणि 15%नी गेन झाला तर तुमच्याकडे 1,15,00,000 रुपये आहेत. 20 वर्षाचे तुम्ही असाल, 25 वर्षाचे असाल, 60-65ला तुमच्याकडे 1,15,00,000, हे पण सायझेबल चांगलं आहे. हे काय वाईट नाही. मी कितीतरी लोकांना पाहतो पॉलिसी काढतात, वर्षाला 5-10 हजार रुपये 20,000 रुपये भरतात आणि शेवटी 4 लाख 5 लाख 10 लाख याच्या आतमध्येच असतात. 1,15,00,000 सायझेबल. आणि जर याच्यामध्ये महागाई एवढी पैसे 5% जरी वाढ करत गेलात, 500चं जे व्हॅल्यू आहे ते मेंटेन करत गेलात, तर हा जो आकडा आहे मे माइट बी 40 वर्षानंतर 5 कोटीपेक्षा जास्त असू शकतो. इफ यू आर इन्क्रीज्ड युअर SIP बाय, म्हणजे एवढं इन्फ्लेशन वाढतंय तेवढं 500चं मूल्य कायम तेवढंच. म्हणजे 5% महागाई वाढते तर पुढच्या वर्षी 500चं मूल्य काय होणार? 550 रुपये. त्याच्या पुढच्या वर्षी 552 रुपये. बरोबर, जे काही महागाई वाढते 5%नी वाढते, 10%नी वाढते, तेवढ्याने जर तुम्ही ॲप्रिशिएट केलात तर ही ह्यूज अमाऊंट होऊ शकते, करोड रुपये होऊ शकतात. आणि त्या करोडोंचं व्हॅल्यूसुद्धा सायझेबल असणार आहे. किती तुम्ही माना अथवा मानू नका, उगीच मापं काढण्यापेक्षा मी तुम्हाला जगायचं बंद करा असं म्हटलेलं नाही आहे. मी तुम्हाला कुठलंही असं नाही म्हटलं की तुम्ही कपडे घ्यायचं बंद करा किंवा काय करा. मी म्हटलं 500ची SIP सुद्धा तुम्हाला करोडपती बनवू शकते. आणि हातात काहीच नसण्यापेक्षा या 500 रुपये तर कुठेही जातात. साधं रिचार्ज मारायचं म्हटलं तरी 500 रुपये लागतात महिन्याला. काहीही करायचं म्हटलं तर 500 रुपये इट्स नॉट अ बिग डील. म्हणजे साधे फळं आणायला गेले तर 1,000-1,500 रुपये लागतात हप्त्याची फळं. वॉटेवर जे काही आपण करत असू. मला असं वाटतं की प्रत्येक गरीब माणसाने जर इन्व्हेस्टिंगचा विचार केला तर इन्व्हेस्टिंग, बघा तुमच्याकडं काहीच नाही आहे आणि काहीतरी तुम्हाला पाहिजे भविष्यात, तर आजच झाड लावायला लागेल. तुम्ही असा विचार करून नाही चालणार. फळ तर झाड 10 वर्षांनी देणार आहे, 20 वर्षांनी देणार आहे. आंब्याचं झाड लावले समजा आणि तेव्हाच ते खूप सारी फळं येतील. कदाचित मी तेव्हा जगतो का नाही जगतो. जगलं तर फळं खाल आणि नाही जगलं तर पुढची पिढी खाईल. आणि जर तुम्ही जगलातच आणि झाड नाहीच लावलं तर मात्र उन्हात जेव्हा म्हातारपण काढावं लागेल, म्हणजे पैसे नसताना जगावं लागेल, ते फार वाईट असेल. तर मित्रांनो, आजच सुरुवात करा. सुरुवात करण्यासाठी जर काही मदत पाहिजे तर खाली माझ्याकडं नंबर दिलेलाच आहे. माझ्या ऑफिस स्टाफशी संपर्क करा. दे विल हेल्प यू हाऊ टू स्टार्ट, वेअर टू स्टार्ट, वेन, हाऊ, कोणतं, कसं, किती, कशा पद्धतीनं सगळं तुम्हाला मदत करतील. त्यातही शंका कुशंका असतील, डाऊट असतील, सब्जेक्ट टू मार्केट रिस्कची भीती वाटते, कशाची भीती वाटते, म्हणजे खूप सारे व्हिडिओ आहेत जे याच्यावरती प्रकाश टाकतात की कसं रिस्क नाही आहे, कसं ते कायदेशीर आणि फायदेशीर आहे. हे सगळ्या गोष्टी मी बऱ्याच वेळेला एक्सप्लेन या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतो. माझे पेड पण प्रोग्राम असतात त्याच्या माध्यमातून मी इत्तंभूत फार गरिबीतनं सुद्धा तुम्ही कसं करोडपती बनू शकता, खूप कमी कालावधीमध्ये बनू शकता, सेफली बनू शकता. बिकॉज आय हॅव डन इट फॉर माय सेल्फ, माझ्यासाठी केलेलं आहे स्वतःसाठी. आणि खूप सारे माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत, जे माझे स्टुडंट आहेत, त्यांना आम्ही फॅमिली मेंबर म्हणतो, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही केलेलं आहे. जर ज्यांना त्या संदर्भात काही मदत पाहिजे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये काहीतरी लिंक असेल किंवा बायोमध्ये काहीतरी लिहिलं असेल ते बघा आणि तिकडे कनेक्ट करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ खरोखर आवडला असेल, आवडण्यासारखं बऱ्याचशा लोकांना फक्त मापं काढायची कळतात, पण आवडण्यासारखं याच्यात खूप काही आहे आणि आवडण्यापेक्षा ते गरजेचं खूप काही असं मला वाटतं. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा किती लोक आजपासूनच सुरुवात करत आहेत आणि किती लोकांनी सुरुवात अगोदरच केलेली आहे. त्यांनी त्याच्यात इन्क्रिमेंट करत जा. आय गॅरंटी यू की तुमचं म्हातारपण फार सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि शांतिमय जाणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.